सोलापूर शहरातील बोरामणी नाक्याजवळ पुन्हा अपघात झाला आहे. आज मंगळवार 5 मे रोजी पहाटे भीषण अपघात घडला. एका ट्रकनं दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं एका विवाहित तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास बँक ऑफ इंडियाच्या समोर घडली. विनायक कुलकर्णी वय 38 राहणार मजरेवाडी सोलापूर असं अपघातामध्ये मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. कुलकर्णी हे हेडगेवार ब्लड बँकेत कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान संपूर्ण अपघाताची घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटेजमध्ये एक ट्रक जाताना दिसतो, तर अपघातानंतर बँकेसमोरील सुरक्षा रक्षक तात्काळ धावत घटनास्थळी पोहोचताना दिसून येत आहेत. दरम्यान बोरामणी नाक्यावर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे.